श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी सण हा सर्वांच्या आवडीचा सण. दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण. या सणामध्ये वसुबारस या दिवशी आपण सर्वजण गाय आणि वासराची पूजा करून दिवाळीचा पहिला दिवा याच दिवशी लावला जातो. त्यानंतर धनत्रयोदशी ही तिथी देखील खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी श्री गणेश, माता लक्ष्मी, कुबेराची आपण सर्वजण पूजा करतो आणि त्याचबरोबर या दिवशी देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात ते भगवान श्रीहरी विष्णूंचा 13वा अवतार आहे, यांची आपण पूजा करतो. यांची सर्वांची आपण पूजा केल्यानंतर आपल्याला पूजा करायची असते, ती म्हणजे सूर्यपुत्र यमराजांची पूजा. यासाठी यमदीपदान केलं जातं. सूर्यपुत्र असून सुद्धा यमदेवतेची पूजा वर्षातून फक्त 2दाच केली जाते, कारण ते आहेत साक्षात मृत्यूची देवता. एक म्हणजे धनत्रयोदशीच्या रात्री आणि दुसरी पूजा म्हणजे यमद्वितीयाच्या रात्री आपण त्यांच्या नावाने पूजा करू शकतो किंवा एक दिवा देखील लावू शकतो. बघा, जन्माला आलो की मृत्यू हा अटळ आहे, परंतु अकाली मृत्यूचं भय टाळावं म्हणून तसेच सर्वांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं, अकाली मृत्यू कुणाचाही होऊ नये, त्याचं दुःख पचवणं बाकीच्यांना फार अवघड असतं. त्यासाठी आपल्याला यमदेवतेच्या नावाने यमदीपदान करायचं असतं. म्हणूनच याला म्हटलं जातं यमदीपदान करणं. तर या व्हिडिओत मी तुम्हाला यमदीपदानाची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर या दिवशी किती दिवे लावावेत, ते कसे लावावेत, हे दिवे कुठे लावावेत, कुठे ठेवावेत, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण पूजा केल्यानंतर हे दीपदान जे आहे यमदीपदान केलं जातं. यमदेवतेची दिवा लावून आपण पूजा करत असतो. तर बघा, यासाठी अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहेत. एक दिवा लावावा की 13 दिवे लावावे, कसा दिवा लावावा, त्याचबरोबर हे दिवे कसे लावावेत, कोणत्या दिशेकडे तोंड करून ठेवावं, असा देखील अनेकांच्या मनात प्रश्न पडलेला आहे. तर सर्वात प्रथम बघा, तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा अर्चा आटपून झाल्यानंतर तुम्ही एक दिवा देखील बनवू शकता किंवा अगदी 13 दिवे देखील करून त्याने पूजा करू शकता. तर काय करायचं आहे, गव्हाची कणिक जी आहे ती घ्यायची आहे. त्यात मीठ टाकायचं नाही, तुम्ही चिमूटभर हळद टाकू शकता आणि हे आळणी कणिक मळून घ्यायचे आहे. त्यानंतर यापासून तुम्ही 13 दिवे जे आहेत ते बनवायचे आहे. 13 बनवा किंवा एक दिवा बनवला तरी चालणार आहे. तर एक दिवा बनवला तर 2 बळी जे आहेत ते बनवायला अजिबात विसरायचं नाही. तर हे दिवे बनवायचे आहे. आणि त्यानंतर बघा, वात किती घालायच्या याचा देखील असा प्रश्न आहे. तर यात एकच वात घालायची आहे. असा हे दिवे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहे. आपली सर्व पूजा आटपून झाल्यानंतर या दिवे प्रज्वलित करून या दिव्यांनी आपण जिथे पूजा केली आहे त्याला ओवाळायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही एक दिवा देखील करू शकता, त्याचबरोबर चौमुखी दिवा देखील करू शकता. तर चौमुखी दिवा करून बघा, तुम्ही अशा पद्धतीने चौमुखी दिवा तयार करून त्या चारही दिशेकडे तोंड करून 4 वाती देखील तयार करून त्या प्रज्वलित करू शकता. किंवा अगदी बघा, एकच दिवा करून त्यामध्ये 4 वाती कशा लावायच्या ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवत आहे. त्याप्रमाणे देखील तुम्ही हा दिवा लावू शकता. तर बघा, अशा पद्धतीने हे दिवे जे आहेत ते करायचे आहे. त्याचबरोबर हे दिवे कुठे ठेवायचे, तर तुम्ही बघा 13 दिवे केले असतील किंवा एक दिवा जरी केला असेल, तर 13 दिवे केले असतील तर तुम्ही हे दिवे घराच्या बाहेर ठेवायचे आहेत. तर तुम्ही अगदी बघा टेरेसवर ठेवू शकता, घराच्या बाहेर ठेवू शकता
त्याचबरोबर तुळशीच्या बाजूला देखील तुम्ही हे दिवे ठेवू शकता. नाहीच कुठे शक्य झालं तर जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे देखील हे तुम्ही दिवे ठेवू शकता. तर बाहेर ठेवणार असाल तर काय करायचं आहे, सर्वप्रथम पेपर घ्यायचा आहे, कुठलाही तुम्ही घेऊ शकता, न्यूजपेपर घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर थोडेसे तांदूळ जे आहेत ते टाकायचे आहेत. तांदूळ म्हणजेच आपण त्या दिव्यांना आसन द्यायचं आहे आणि त्यावर हे दिवे जे आहेत ते ठेवायचे आहे. दिवे ठेवताना दिव्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेकडे व्हायला हवं, या पद्धतीने तुम्ही हे दिवे ठेवायचे आहे. आणि त्यानंतर तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. आपल्या घरातील सर्वांना निरोगी शरीर, दीर्घ आयुष्य लाभावं, अकाली मृत्यू त्यांचा होऊ नये यासाठी यमदेवतेकडे मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्ही बाहेर शक्य नसेल तर जिथे तुमची देवपूजा केलेली असेल, पूजा मांडणी आपण या दिवशी धनत्रयोदशीची पूजा मांडणी करत असतो, तर तिथे देखील हा दिवा जो आहे तो घरात सुद्धा ठेवू शकता. परंतु तोच देखील ठेवताना दक्षिण दिशेकडे तोंड करूनच तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तर धनत्रयोदशीला यमदीपदानाला खूप महत्त्व आहे. यमदेवता ही मृत्यू आणि धर्माची देवता आहे. प्रत्येक माणसाला मरण हे नशिबात आहे याची सतत जाणीव असायला हवी, तरच कोणतीही चुकीची कामं होणार नाहीत किंवा पैशाची उधळपट्टी होणार नाही. म्हणून देवता यमाला दीपदान केल्यावर अशी प्रार्थना करा, हे देवता यम, या दिव्यांप्रमाणे आपण सावध आणि जागृत राहू. सतर्कता आणि दक्षतेचे प्रतीक असलेल्या या दिव्यांचा स्वीकार करा. तू कधी येणार हे आम्हाला माहीत नाही, म्हणून आम्ही आमची खाती ही अद्ययावत ठेवतो, जेणेकरून आम्हाला कोणत्याही अपूर्ण खात्यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही कधीही येऊ शकता याची आम्हाला जाणीव आहे. म्हणजेच काय तर अकाली मृत्यू टाळावा म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी हे यमदीपदान आवर्जून करावं. बघा, मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्यांची वात करून तो दिवा प्रज्वलित केला जातो. अनन्य भावे तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना देखील या दिवशी केली जाते. यमदीपदान धनत्रयोदशीलाच का केले जातं तर याची पौराणिक कथा देखील आहे, ती देखील मी तुम्हाला सांगते. हंसराज नावाचा एक राजा होता. तो एकदा आपल्या सैनिकांसह शिकारीसाठी गेला होता. शिकारीच्या शोधात राजाची आणि सैन्यांची तातडतोड झाली. राजा भरकटत दुसऱ्या राज्यात पोहोचला. तिथला राजा हेमराज यांच्यासमोर हंसराज राजाने आपली ओळख दिली. हेमराजानेही हंसराजाचे आदरातिथ्य केले. त्याच वेळेस हेमराजाला पुत्रप्राप्ती झाली आणि त्या आनंदात त्याने हंसराजाला आणखी काही दिवस राहण्याची विनंती केली. तेजस्वी बाळाचे भाकीत वर्तवण्यासाठी राजज्योतिष आले. सर्वजण उत्सुकतेने भविष्य ऐकत होते. मात्र एका क्षणी ज्योतिष थांबले आणि राजाला म्हणाले, राजन, तुझा पुत्र अतिशय पराक्रमी होईल, मात्र युवावस्थेत त्यांच्या विवाहाच्या अवघ्या 4 दिवसांनी त्यांचा मृत्यू होईल. हे भाकीत ऐकून हेमराज अस्वस्थ झाला. हंसराजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला अकाली मृत्यू येऊ देणार नाही असा शब्द दिला. त्यानुसार हंसराज बाळाला घेऊन आपल्या राज्यात गेला. त्याचे राजकुमारासारखे पालनपोषण केले. ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार राजकुमार शूर, पराक्रमी आणि महातेजस्वी बनला. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. आपणहून त्याला विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. एका सुंदर राजकुमारीशी त्याचा विवाह देखील झाला. सर्वजण आनंदात असताना हंसराजाला राजज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी आठवली. त्याने कडेकोट बंदोबस्त केला. विवाहाच्या 4थ्या दिवशी दैवगतीनुसार यमदूत राजकुमाराला यमसदनाला नेण्यासाठी आले. परंतु हा लक्ष्मीनारायणासारखा जोडा पाहून ते देखील हरखून गेले. त्या राजकुमाराला अभय द्यावे असा विचार त्यांच्या मनात आला. यमराजांना ही बाब कळणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. परंतु यमराजांना ही बातमी कळली. त्यांनी यमदूतांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून असे काही घडले असल्यास कबुली जबाब मागितला. त्यांना शिक्षा देणार नाही या बोलीवर बोलते केले आणि सत्य वधवून घेतले. यमदूतांच्या सांगण्यानुसार
खुद्द यमदेवांनी देखील राजकुमार आणि राजकुमारीचा नवा संसार पाहिला आणि त्यांचेही हृदय भरून आले. त्यानंतर यमराज म्हणाले, आपण सगळेच जण कर्तव्याने बांधील आहोत. मृत्यू हा अटळ आहे, तो कोणीच टाळू शकत नाही. परंतु जे कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यावर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मलाही दीपदान करतील, त्यांना अकाली मृत्यू येणार नाही. तर अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदानाला खूप महत्त्व आहे. अकाली मृत्यू येऊ नये, अकाली मृत्यू टळावा म्हणून यासाठी यमदीपदान हे आवर्जून करावं. तर त्याचबरोबर या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्यांचा बघा आणि गूळ यांचा नैवेद्य आपण पूजा जिथे मांडली आहे तिथे नैवेद्य अर्पण करत असतो. त्यातील काही धने आणि गूळ हा घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्रसाद म्हणून देखील वाटायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत मुहूर्त आहे, तर त्या वेळेत तुम्ही 1 किंवा 13 दिवे करून अशा पद्धतीने हे यमदीपदान जरूर करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.